कुणी दवाखान्यात ऍडमिट झालं की त्याच्या सोबतीला आपण अनेकदा थांबतो. तसाच एक चिमुकलाही दवाखान्यात थांबला होता, कारण त्याचे वडील रुग्णालयात उपचार घेत होते. पण या रुग्णालयानं असं काही कृत्य केलंय की कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल आणि मन हेलावूनही जाईल. पहा नेमकं घडलंय तरी काय. वडील आजारी मुलाला शिक्षा. मुलाला सलाईन घेऊन उभं केलं खाटेवर. रुग्णालय प्रशासनाला हृदय आहे का? हा चिमुकला मुलगा बघा. खाटेवर उभा राहून तो येणाऱ्या जाणाऱ्यांना बघतोय. तो बेडवर उभा आहे आणि त्याच्या हातात आहे सलाईनची बॉटल आणि त्याच्या डोळ्यात चिंता आहे वडिलांची. आपण अनेकदा नातेवाईक ऍडमिट असले की त्याच्या सोबतीला दवाखान्यात थांबतो. तसा हा मुलगाही थांबलाय, कारण त्याचे वडील या रुग्णालयात ऍडमिट आहेत. पण या रुग्णालयाचा भोंगळ कारभार इतका पराकोटीचा आहे की त्यांनी या मुलाच्या हातात सलाईनची बॉटल देऊन बेडवर उभं केलंय. रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा व्हिडिओ व्हायरल. रुग्णालयात सलाईन लावण्यासाठी स्टँड उपलब्ध नव्हता. पप्पू अहिरवाल रुग्णालयात ऍडमिट केल्यावर प्रकार. स्टँड नसल्याने मुलाच्या हातात सलाईन. ही घटना मध्य प्रदेशातील सरकारी रुग्णालयातील आहे. घटना कुठलीही असो, पण एखादा माणूस ऍडमिट झाला की त्याला नीट उपचार करायला हवेत. मात्र या सरकारी दवाखान्याने थेट मुलाच्याच हातात सलाईन देऊन त्याला बेडवर उभं केलंय. याला असंवेदनशीलतेचा कळस म्हणायचा नाही तर काय म्हणायचं. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.